नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत साबुदाणा। त्यासाठी मी हा साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे, 2 ते 3 पाण्याने। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे साबुदाणा आणि तो 5 ते 6 घंट्यासाठी आता भिजवत घालणार आहे। आपला साबुदाणा या ठिकाणी छान प्रकारे भिजलेला आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी बटाटा कापून घेतला आहे, त्याचबरोबर मिरच्या कापून घेतल्या आहे। या ठिकाणी आपण शेंगदाणे थोडीशी भाजून घेणार आहोत। या ठिकाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे एकदम बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेंगदाणे बारीक झालेले आहे। त्यानंतर कढईमध्ये तूप टाकलेलं आहे। तूप चांगलं गरम होऊ द्यायचं। तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत। छान असे बटाटा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। साबुदाणा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं। छान असं फ्राय करून घ्यावं लागेल। मैत्रिणी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान असे आपले बटाटे फ्राय झाले आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची ॲड करूया। मिरची पण छान अशी परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमी करायची आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मिरची पण छान अशी फ्राय झाली आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं आपण ॲड करून घेणार। छान असा फ्राय करून घ्यायचा आपल्याला मिक्स करून घ्यायचा। तसं लवकर चॉप होतो। त्यानंतर आपल्याकडे शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे। त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेणार आहोत। छान असं परतून घेणार आहोत। 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे। तुम्ही आता बघू शकता आपला साबुदाणा तयार झालेला आहे। तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपली छान अशी उसळ तयार झाली आहे। आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा।